5 नोव्हेंबरला युरॅनस आणि मंगळ यांचं जे अपोजिशन आपण अनुभवलं त्याच्यातनं खूप हाय व्होल्टेज एनर्जी होती. बऱ्याच जणांचे फीडबॅक आले की त्या दरम्यान भावना खूप तीव्र होत्या, खूप सडन शॉक्स आणि काही वादविवाद असे खूप झाले. पण नोव्हेंबरचा सेकंड हाफ मात्र आपल्याला थोडा आधार देणारा असणार आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये खूप डीप ट्रान्सफॉर्मेशन मिळणार आहे. आपला फोकस जो असेल तो ते सगळे जे काही आपण अनुभवलंय ते सगळं सोडून देऊन खूप स्ट्रॉंग होण्याकडे असेल. मग ते स्ट्रॉंग होणं इमोशनली पण असेल, स्पिरिच्युअली पण असेल आणि कलेक्टिव्हली पण असेल. नमस्कार, मी संगीता तपस्वी आणि न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमचं स्वागत आहे. ही ॲस्ट्रॉलॉजी मॉडर्न सायकोलॉजीवर बेस्ड आहे, त्यामुळे इथे जे काही ग्रहांचे पॅटर्न्स डिकोड केले जातात त्याच्यामुळे आपल्याला खूप अवेअरनेस मिळतो आणि आयुष्य जगण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. चला तर आता मग बघूयात आपण नोव्हेंबरचा सेकंड हाफ काय आपल्याला दाखवतोय ते. हा सेकंड हाफ असेल 13 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंतचा. 16 नोव्हेंबरला सूर्य जो आहे तो वृश्चिक राशीत जाणार आहे आणि तेव्हा तो तिथे आपल्याला इमोशनल डेप्थ, सत्य आणि आपलं ट्रान्सफॉर्मेशन ह्यावर सगळा प्रकाश टाकणार आहे तो. त्यामुळे आपण खूप सखोल विचार करायला लागू आपल्या आयुष्याबद्दल. त्याच्यानंतर 17 नोव्हेंबरला शुक्र जो आता तुळ राशीत आहे तो कुंभ राशीतल्या राहूला ट्राईन अस्पेक्ट करणार आहे. ट्राईन अस्पेक्ट हा खूप चांगला आणि हार्मोनियस अस्पेक्ट असतो आणि त्याच्यामुळे असं होणार आहे की काही लोक आपल्या आयुष्यात येणार आहेत की जे आपल्याला डेस्टाइंड वाटेल, जो एक आपल्या नशिबाचा भाग असेल. त्यामुळे आपल्याला डेस्टाइंड कनेक्शन्स मिळतील आणि आपल्या ओव्हरऑलच रिलेशनशिपमध्ये खूप बॅलन्स येईल. तूळ राशीतला जो शुक्र असतो तो त्याला नेहमी खूप अशी हार्मनी म्हणजे नात्यांमधला गोडवा टिकवायचा असतो. नात्यांमध्ये फेअरनेस म्हणजे समानता हवी असते आणि एक असं लव्हिंग बॉन्ड्स म्हणजे ज्याला आपण एकमेकांशी खूप चांगलं वागायचं, चांगले संबंध ठेवायचे असं हवं असतं त्याला. आणि जो राहू आहे म्हणजे नॉर्थ नोड आहे तो कुंभ राशीत आहे, तर तो काय दाखवतो, तर तो नेहमी आपल्याला फ्युचरच्या दिशेने, भविष्याच्या दिशेने आपल्याला नेत असतो. त्यामुळे त्या रिलेटेड काही नवीन कम्युनिटीज म्हणजे काही ग्रुप्स असतील, काही संस्था असतील, काही नवीन फ्रेंड्स भेटतील किंवा नवीन प्रकारे आपण लोकांना कसे रिलेट करू शकतो हे आपल्याला तो दाखवणार आहे. आणि हे सगळं आपल्याला आपल्या भविष्याच्या दिशेने चांगल्या प्रकारे नेणारं असणार आहे. आणि ते जेव्हा असे हार्मोनियस अस्पेक्ट करतात, ट्राईन अस्पेक्ट एकमेकांशी, तेव्हा आपण योग्य लोक योग्य वेळेला अट्रॅक्ट करतो आपल्या आयुष्यामध्ये. सो वी अट्रॅक्ट द राईट पीपल ॲट द राईट टाईम. तसंच नवीन रिलेशनशिप्स अशा काही आपल्या आयुष्यात येतात, काही लोक अशी आयुष्यात येतात की त्या खूप अर्थपूर्ण असतात, मिनिंगफुल असतात आणि एक प्रकारे त्या फेटेड वाटतात. फेटेड म्हणजे तो एक नशिबाचा भाग आहे असं वाटतं. हे कुठून आले आपल्या आयुष्यात आणि आपलं आयुष्य बदललं किंवा आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण दिलं, अशा प्रकारे ते लोक भेटू शकतात आपल्याला. आणि काही वेळेला असं होतं की जी जुने नाते आहेत, आपले जुने कनेक्शन्स आहेत, फ्रेंड्स असतील, नातेवाईक असतील, आपले पर्सनल रिलेशनशिप असतील, ते सुद्धा खूप चांगल्या हेल्दियर प्रकारे इव्हॉल्व्ह होतात. म्हणजे ते बदलतात खूप चांगल्या दिशेने आणि त्याच्यामध्ये खूप समानता येऊ शकते. आणि ओव्हरऑलच आपण ह्या दरम्यान हा जो अस्पेक्ट चालू आहे तेव्हा आपल्याला असं जाणवेल की आपल्याला फ्रेंडशिप्स जे काही आहेत, मित्रमैत्रिणी आणि आपली जी काही सपोर्ट सिस्टीम आहे, जे लोक आपल्याला आधार देतात, आपल्याला सपोर्ट करतात, त्यांचं महत्त्व आपल्याला ओव्हरऑल कळून जाईल. म्हणजे तेव्हा आपल्याला ते खूप जास्त महत्त्वाचं वाटेल की मित्रांचा सपोर्ट असणं किंवा लोकांचा सपोर्ट असणं किती गरजेचं आहे आणि तो मिळणार आहे आपल्याला त्या दरम्यान. एक प्रकारे युनिवर्स आपल्याला असं म्हणतंय की जे नाती तुमच्या भविष्याला मॅच होत आहेत, तुम्हाला तुमच्या भविष्यात काहीतरी साथ देणार आहेत, तीच टिकणार आहेत आणि जी नाही देणार आहेत साथ तुम्हाला, ती हळूहळू दूर निघून जाणार आहेत. सो ओव्हरऑल हा आस्पेक्ट जेव्हा चालू असणार आहे तेव्हा तो काळ खूप सुंदर असणार आहे एक प्रकारे टीमवर्क करण्यासाठी, कोलॅबोरेशन करण्यासाठी आणि जी काही लोक आपल्याला मदत ऑफर करणार आहेत त्याला हो म्हणण्यासाठी. त्याच दरम्यान प्लुटो जो आत्ता मकर राशीत आहे तो
सूर्य आणि बुध यांची जी युती आहे वृश्चिक राशीतली, त्यांना सेक्स्टाईल अस्पेक्ट करतोय. हा पण खूप चांगला अस्पेक्ट असतो आणि त्याचा अर्थ असा होतो की तुमचं एक इनर ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे आणि एक शांतपणे पण एक प्रकारची ताकद तुमच्यात येणार आहे. म्हणजे ती ताकद म्हणजे अशी खूप पॉवर प्ले वगैरे करण्याची नाही, पण आतून येणारी अशी एक शांतपणे येणारी एक ताकद असते ना, ती येणार आहे आणि खूप चांगलं इनर ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. तर इथं सूर्य जेव्हा स्कॉर्पिओत आत्ता गेलेला आहे तेव्हा तो आपल्याला आपली इमोशनल डेप्थ दाखवतो, इंट्युशन खूप स्ट्रॉंग करतो आणि आपल्याला सत्याच्या दिशेनेच नेत असतो की खरं काय आहे हे शोधून काढायचं. आणि इथे बुध जो आहे वृश्चिक राशीतला, तो आपल्याला खूप डीप फोकस देतो कुठल्याही गोष्टीवर. आणि प्लुटो हा स्वतःच वृश्चिक राशीचा स्वामी असल्यामुळे तो तिथे खूप सारी पॉवर ॲड करणार आहे, कारण प्लुटो हा प्लॅनेट ऑफ पॉवर म्हटलं जातं त्याला. त्यामुळे आपल्याला तिथे करेज, पॉवर आणि स्वतःमध्ये बदल करण्याची जी ॲबिलिटी असते आतून, ती तो देणार आहे. आणि हे जेव्हा एका सपोर्टिव्ह अस्पेक्टमध्ये असतात तेव्हा आपण काय होऊ शकतं, तर आपण आपले जे ओल्ड पॅटर्न्स आहेत स्वभावातले जुने, ते आपण ब्रेक करू शकू, ते मोडून काढू शकू. स्वतःमधला हा जो बदल आहे तो सहज होईल आणि कुठेही त्याच्यामध्ये कन्फ्यूज वाटणे असं न होता आपण आपल्यातले जुने जे पॅटर्न्स आहेत जे आपल्याला आता पुढच्या प्रगतीसाठी उपयोगाचे नाही आहेत, आपल्या स्वभावातले हे दोष, तर ते आपण सोडून देऊ. आणि आपली जी आतून येणारी जी ताकद आहे, ज्याला आपण इनर स्ट्रेंथ म्हणतो, ती खूप चांगल्या प्रकारे वाढणार आहे आपली इनर स्ट्रेंथ. आणि जे काही सत्य आपल्याला समजणार आहे किंवा जे काही सत्य आपण ते मांडणार आहोत ते खूप एम्पावरिंग असेल. त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ताकद मिळणार आहे आणि त्या सत्य समोर आलं म्हणून आपण घाबरून नाही जाणार आहोत, तर ते सत्य समोर आलं म्हणून आपल्याला जास्त पॉवरफुल वाटणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ही एक हळूवार पण पॉवरफुल असलेला रिबर्थ एनर्जी आहे. म्हणून मग आपल्यात असं एक प्रकारे कॉन्फिडन्स येईल की आपण म्हणू की मला नाही कुणाच्या अप्रुव्हलची, व्हॅलिडेशनची गरज, मला कुणी चांगलं म्हटलं नाही तरी चालेल, पण मी जे बदल करते आहे किंवा माझ्यात जे काही ट्रान्सफॉर्मेशन होतंय त्याच्यावर माझा विश्वास आहे. हा कॉन्फिडन्स आपल्याला ही एनर्जी देणार आहे. मग आपण या दरम्यान काय करू शकतो, तर आपलं जे काही सत्य आहे ते मांडायचं आहे, अगदी न घाबरता मांडायचं आहे. आणि जी लोक तुमच्या बरोबर राहणार आहेत ते नक्कीच त्याला ऑनर करतील. तुमच्या आतून येणाऱ्या ताकदीवर विश्वास ठेवा, आत्मविश्वासावर विश्वास ठेवा आणि लोकांना काय वाटेल किंवा लोकांच्या अप्रुव्हलसाठी थांबू नका. तुमची स्वतःची जी ताकद आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. अशी ही सुंदर, खूप चांगला ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणारी एनर्जी आहे. पण त्या दरम्यानच युरॅनस जो आपल्याला 5 तारखेपासून बऱ्यापैकी शॉक्स देतोय, बऱ्यापैकी हाय एनर्जी देतोय, तो सूर्य आणि बुधाला अपोजिशन करतच राहणार आहे. तो त्याच पोझिशनवरनं बऱ्याच प्लॅनेट्सला अपोजिशन करतोय. त्यामुळे तो आता सूर्य आणि बुधाला पण अपोजिशन करतोय. आणि बेसिकली हे अपोजिशन एवढ्याचसाठी आहे की त्याला एक खात्री हवी आहे की आपण स्टॅग्नेट नाही ना होते, म्हणजे आपली प्रगती खुंटलेली नाही आहे ना, आपण इव्हॉल्व्ह होतोय ना, आपली प्रगती होतीये ना, हे खात्री करून घेण्यासाठीच तो आपल्याला असे मध्ये मध्ये थोडेसे शॉक देत राहणार आहे. पुढेही आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहोत. मग आपण काय करू शकतो, जे काही बदल घडतायत त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि ह्या दरम्यान जे काही एंड होईल, मग ते नातं असेल किंवा एखादं अजून कुठली सिच्युएशन असेल, तर त्याचा पर्पज तेवढाच होता हे समजून घेऊन त्याविषयी जास्त विचार न करता त्या गोष्टी तिथेच संपवल्या पाहिजेत, तिथेच सोडून दिल्या पाहिजेत. नंतर जे काही आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वभावावर काम करायचे, आपल्या इनर वर्क जे काही आहेत ते करायचे, त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही मेडिटेशन करू शकता, काही वेळेला काही गोष्टी लेट गो करायला लागतात, त्याची रिच्युअल्स असतात ते करू शकता, जर्नलिंग करू शकता. आणि हे सगळं केल्यामुळे आपल्याला जी काही आपल्यामध्ये डीप ट्रान्सफॉर्मेशन, काहीतरी डीप बदल होणार आहेत, खूप खोलवरचे बदल जे काही होणार आहेत त्याला मदत होणार आहे. 20 नोव्हेंबरला अमावस्या असणार आहे जी वृश्चिक राशीत असणार आहे. आणि त्यावेळेस एकूण 4 ग्रह जे आहेत ते वृश्चिक राशीत एकमेकांना टाईटली कंजंक्ट म्हणजे युतीमध्ये असणार आहेत.
त्यामुळे ही अमावस्या म्हणजे एक पॉवरफुल इमोशनल रिसेट असणार आहे आपल्यासाठी. आणि अशी एक मोमेंट येईल आपल्याला जेव्हा आपण आपलं सत्य जे आहे ते स्वीकारू, पुन्हा एकदा स्वीकारू, रिक्लेम ज्याला म्हणतो आपण तसं करू. नंतर आपला हार्ट जे काही आहे ते हील होईल आणि आपण ज्या गोष्टी आपल्याला नाही मदत करत आहे प्रगतीला, किंवा ज्या गोष्टींमुळे आपण आपल्याला, किंवा अशी काही लोक असतात की जे आपल्याला खूप कमी दर्जाचं लेखतात, अशा किंवा काही गोष्टींमुळे आपण खूप स्वतःचा दर्जा कमी झालाय का असं वाटायला लागतं, अशा गोष्टींपासून आपण स्वतःला मुक्त करू. म्हणजे ही खूप पॉवरफुल गोष्ट घडणार आहे या अमावस्येच्या दरम्यान. आता जेव्हा सूर्य वृश्चिक राशीत असतो तेव्हा तो आपल्याला खूप सारी क्लॅरिटी आणि कॉन्शियस इंटेन्शन्स देतो. म्हणजे आपल्याला हेतू असतो आपला एक, त्या ध्येयामध्ये आपला पर्पज असतो आणि त्याच्याविषयी आपल्याला खूप क्लॅरिटी असते. आणि चंद्र जेव्हा वृश्चिकेत असतो तेव्हा तो आपल्याला खूप डीप इमोशन्स देतो, आपले इन्स्टिंक्ट्स खूप स्ट्रॉंग असतात. आणि बुध जेव्हा वृश्चिक राशीत असतो तेव्हा तो आपल्याला डीप थॉट्स आणि खूप सिरियस कम्युनिकेशनच्या ॲबिलिटीज देत असतो. आणि ब्लॅक मून लिलिथ पण त्यावेळेस वृश्चिक राशीत असणार आहे. आणि ऑब्व्हियसली ती एक रिबेलियस एनर्जी आहे, त्यामुळे ती अतिशय रॉ ट्रूथ जे असतं, जे न आवडणारं किंवा न पटणारं सत्य जे असतं ते, आणि आपल्या सप्रेस्ड डिझायर म्हणजे आपल्या आत दडलेल्या ज्या काही भावना आहेत त्या बाहेर काढते. त्यामुळे असे खूप पॉवरफुल प्लॅनेट्स आहेत या सगळ्या इथे, या सगळ्या अमावस्येच्या दरम्यान. ह्या अमावस्येला आपल्याला एक प्रकारे आपला इमोशनल रिबर्थ, आपला पुनर्जन्म झाला आहे भावनिकदृष्ट्या असं वाटेल आपल्याला. आणि मग लगेचच हे सगळे प्लॅनेट म्हणजे अमावस्येला जे काही प्लॅनेट्स एकत्र आले आहेत ते एक ब्युटिफुल ग्रँड ट्राईन फॉर्म करणार आहेत. ग्रँड ट्राईन ही खूप सुंदर फ्लोईंग एनर्जी असते, हार्मोनियस असते. तर हा ग्रँड ट्राईन कोणाच्यात असणार आहे, तर हे जे 4 प्लॅनेट्स आहेत अमावस्येला एकत्र आलेले, ते गुरु जो आत्ता कर्क राशीत आहे, आणि शनी आणि नेपच्यूनची मीन राशीतली युती, ह्या 3 पॉईंट्समध्ये हा ग्रँड ट्राईन असणार आहे. त्यामुळे खूप डीप हिलिंग मिळणार आहे, खूप इमोशनल भावनिक रिन्युअल होणार आहे, भावनिकरित्या आपल्याला पुन्हा नव्याने जन्मल्यासारखं वाटणार आहे. आणि आपल्याला एक प्रकारे इंट्युटिव्ह विजडम मिळणार आहे, म्हणजे खूप शहाणपण येणार आहे या सगळ्यातनं. पण आता याच दरम्यान पुन्हा एकदा युरानस पिक्चरमध्ये आलेला आहे, जो ह्या अमावस्येला पण अपोज करणार आहे, कारण त्यांनी एक ती पोझिशन पकडली आहे आणि त्याच्यासमोर जे जे कोणी प्लॅनेट्स येत आहेत त्या सगळ्याला तो विरोध करतोय. आता जे काही अमावस्येला जे काही एनर्जी तयार होणार आहे त्याला पण तो अपोज करतोय. त्यामुळे परत एकदा आपल्याला एक जोल्ट किंवा आपल्याला एक थोडासा शॉक बसेल अशी सडन काहीतरी एनर्जी येते. त्यामुळे काहीतरी अनएक्सपेक्टेड चेंजेस घडू शकतात, काही सडन डिसिजन्स घेतले जाऊ शकतात. आणि जी गोष्ट आपल्या प्रगतीला बाधक आहे किंवा आपल्याला बांधून ठेवते आपल्याला प्रगती करण्यापासून, त्याच्यातनं आपल्याला एकदम सडन फ्रीडम मिळू शकतो. असं काही, युरानस हा अतिशय अनप्रेडिक्टेबल प्लॅनेट आहे. मग ते जे काही अनप्रेडिक्टेबल असतं ते काही वेळेला चांगलं पण असतं, खूप चांगलं पण असतं. म्हणजे आपल्याला एकदम आनंदाचे पण शॉक बसू शकतात आणि काही वेळेला अतिशय दुःखद पण शॉक बसू शकतात. त्यामुळे युरानसचं काहीच सांगता येत नाही. त्यामुळे जे घडेल ते चांगलंच असेल किंवा वाईटच असेल हे आत्ता सांगणं खरंच अवघड आहे. त्यामुळे फक्त तयारीत राहायचं की जे काही येणार आहे आपल्याला त्याला आपण सामोरं जायचं आहे. त्यामुळे युरानसचं कामच हे आहे की जे स्टक झाली आहे जी एनर्जी, किंवा जे अडकून पडले आहे, काही बदलच घडत नाही आहे, तिथं जाऊन तो सडनली ते चेंजेस घडवून आणतो. मग ते सडन रिअलायझेशन्स असू शकतात, काही वेळेला ब्रेकअप्स असू शकतात नात्यांमध्ये, किंवा आपण आपल्या ओल्ड हॅबिट्स पण ब्रेक करू शकतो, किंवा आपण ज्या गोष्टीला खूप दिवस घाबरत असतो किंवा सोडून नाही, आपल्याला असं काही करायचं नाहीये, कशाला राहू देत, चाललंय ते चालू दे असं म्हणून आपण एखादी गोष्ट भीतीपोटी धरून ठेवत असतो, तर त्याच्यातनं पण आपण सडनली फ्रीडम मिळवू शकतो. म्हणजे फिअर जे असतं ना, भीतीला आपण ओव्हरकम करू शकतो. तर ही अशी एनर्जी असणार आहे. कशी काय यूज करू शकतो या एनर्जीला, ज्या काही फिलिंग्ज आहेत, भावना आहेत, येत आहेत वरती, त्या येऊ द्यायच्या, सरफेसला येऊ द्यायच्या मनामध्ये, किंवा व्यक्त होऊ द्यायच्या, त्या दाबून नाही टाकायच्या. कारण युरानस असं करू देत नाही आपल्याला. म्हणजे ती एनर्जी हँडल करणंच अवघड असतं. आत्ता बऱ्याच जणांना या दरम्यान अनुभव पण आला असेल.
त्यामुळे फक्त त्या भावनांचा निचरा होऊ देत. त्या कुणावर म्हणजे बोलून दाखवायला पाहिजे असंही नाहीये, त्या लिहून काढू शकतो आपण किंवा वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करू शकतो, पण ते इमोशनल बॅगेज गेलं पाहिजे मनातलं. नंतर आपल्याला जे सत्य वाटतं आहे, आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडायलाच पाहिजे आहे. जे कदाचित ते सत्य जे आहे किंवा जे काही म्हणणं आहे ते पूर्वी खूप पेनफुल वाटत होतं, पण आता ते बोलणं शक्य होणार आहे ह्या एनर्जीमुळे, तर ते नक्की एक्सप्रेस करायला पाहिजे. आणि अजूनही एक प्रकारे आपण ही एनर्जी वापरू शकतो ते म्हणजे आपली जी काही टॉक्सिक हॅबिट असते, आपल्याला माहिती असतं आपण हे बरोबर नाही करत आहोत, किंवा एखादा बिलीफ असतो की ज्याला आपण उगाचच आपल्या मनावर त्याचं गारूड असतं की हे असं झालं की असं होणार आहे, तो बिलीफ असेल किंवा एखादी अटॅचमेंट असेल कुठल्या गोष्टीवरची, वस्तू असेल, नाती असतील, एनिथिंग, किंवा पैसे असतील, इनसिक्युरिटी असेल, ती अटॅचमेंट आपण सोडून दिली पाहिजे. आणि जी काही आपल्याला भीती होती किंवा आपल्याला एक प्रकारे स्वतःबद्दल एक लाज वाटत होती किंवा आपली एक डिपेंडन्सी होती, म्हणजे फिअर, शेम आणि डिपेंडन्सी, हे सगळं सोडून देऊन आपली पॉवर पुन्हा एकदा रिक्लेम करायची आपल्याला. आपण ह्या दरम्यान नक्कीच ते करू शकतो. आणि जे काही तुमच्या भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला योग्य वाटतंय त्याच्यावर करेजसली ॲक्शन घेतली पाहिजे आहे, धाडसाने त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यातनं माझं भविष्य घडणार आहे, तिथं मग दुसऱ्यांचा विचार करणे किंवा काय वाटेल, करू का नको, हे नाही चालणार आहे. तिथे ही एनर्जी तुम्हाला ती मदत करण्यासाठीच आलेली आहे. आणि जर का ह्या अमावस्येच्या दरम्यान आयुष्य अचानक खूप बदललं तर त्यावर विश्वास ठेवा की हा हायर प्लॅन आहे. आणि ओव्हरऑलच एक क्षमावृत्ती ठेवा, फॉरगिवनेसची प्रॅक्टिस करणं ज्याला म्हणतो ना, ते करायला पाहिजे. कारण ते केल्याने ना आपण जास्त मोकळे होतो, आपण फ्री होतो त्या बॉन्डेजमधनं किंवा त्या बंधनातनं आपण मोकळे होतो जेव्हा आपण दुसऱ्याला माफ करतो. त्या व्यक्तीला काय त्याच्यानी फार मोठेपणा मिळतोय किंवा कमीपणा मिळतोय याचा संबंधच नाहीये. आपण आपल्याला मोकळं करायचंय म्हणून फॉरगिव्ह करायला शिकायला पाहिजे, क्षमा करणं शिकलं पाहिजे. आता 24 नोव्हेंबरला मंगळ जो आत्ताच वृश्चिक राशीत आहे तो राहू, कुंभेतल्या राहूला स्क्वेअर करणार आहे. हा थोडा चॅलेंजिंग अस्पेक्ट असतो, स्क्वेअर अस्पेक्ट. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं टेन्शनमधनं जायला लागेल. आणि ते टेन्शन असेल की तुमची जी पॅशन आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते, आणि तुम्हाला भविष्यात कुठे जायचं आहे ते, ह्याच्यामधलं ते थोडासा ताणतणाव असणार आहे. आणि वृश्चिक राशीतला मंगळ म्हणजे जो स्वतःच्या घरात असतो, खूप स्ट्रॉंग असतो, तो खूप इंटेन्स असतो, फोकस्ड असतो, इमोशनली ड्रिव्हन असतो, म्हणजे आपल्या इमोशनप्रमाणे आपण ॲक्शन घेऊ शकतो तेव्हा. आणि जेव्हा तो कुंभेतल्या राहूला स्क्वेअर करतो तेव्हा राहू तर आधी मी सांगितलंय त्याप्रमाणे की तो आपल्याला भविष्याच्या दिशेनेच पुश करत असतो. नवीन एक्सपिरियन्सेस, नवीन लोक, नवीन कम्युनिटीज, सपोर्ट किंवा फ्युचर ओरिएंटेड थिंकिंग किंवा जे काही लोकांसाठी करण्याची इच्छा असते आपली, ते तो आपल्याला दाखवून देतो. फक्त आपलं स्वतःची प्रगती किंवा माझा जॉब, माझी नोकरी, माझं कुटुंब हे नसतं आपल्या डोक्यामध्ये. हे जेव्हा दोन एकत्र येतात, हे कॉम्बिनेशन म्हणजे एक पॅशनेट मंगळ ज्याची खूप पॉवरफुल आहे आणि एक सोसायटी ओरिएंटेड राहू, तेव्हा आपल्या पर्सनल ज्या काही गरजा आहेत किंवा आपल्या इच्छा आहेत त्या आपल्या भविष्याचा जो पाथ आहे त्याच्याबरोबर थोड्या कॉन्फ्लिक्ट होणार आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे की मला पर्सनल लाईफमध्ये आत्ता हे करावं असं वाटतंय, पण माझी जबाबदारी किंवा माझं जे काही फ्युचर पाथ आहे तो मात्र माझा लोकांसाठीचा आहे. मग तेव्हा मला ते ताणतणाव जाणवेल की मी माझ्यासाठी काम करू का लोकांसाठी काम करू, हे आपल्याला थोडंसं तणाव जाणवेल. कदाचित आपण त्या दरम्यान भीतीपोटी किंवा एखाद्या अतितीव्र भावनेचं ट्रिगर झालाय, म्हणजे खूप इमोशनल ट्रिगर मिळाल्यामुळे काहीतरी ॲक्शन घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात जर का एखादं सार्वजनिक काम असेल, अगदी सार्वजनिक नाही पण आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी काम करत असू, तर त्याला थोडासा विरोध होईल आणि तिथे आपल्याला एक लोकांचा रोष, जेलसी आणि डिफेन्सिव्हनेस हे सगळं सहन करायला लागेल किंवा आपणही त्या गोष्टीचा पार्ट असू शकतो. तर ही अशी एनर्जी त्या दरम्यान असणार आहे. आपल्याला कदाचित तेव्हा कंट्रोल असावा आपल्या हातात असं वाटेल, पण आयुष्य जे आहे ते आपल्याला फ्रीडम आणि इव्होल्युशनकडे नेत आहे. कंट्रोलपेक्षा आपल्याला आपला फ्रीडम आणि आपलं इव्होल्युशन जास्त बघायला पाहिजे आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात आयुष्य असंच सांगतंय की
तुम्ही जे काही आत्तापर्यंत सर्वायवलसाठी जे काही वागत आलात, म्हणजे बऱ्याचदा आपण आपल्याला भांडता येत नसेल किंवा आपण खूप भांडत असू दोन्ही, त्यामुळे ह्या प्रकारे वागून तुम्ही तुमच्या फ्युचर जे काही तुमचं डेस्टिनेशन आहे, तुमच्या सोलचा जो पाथ आहे तो अचीव नाही करू शकणार आहात. म्हणजे जे ओल्ड सर्वायवल बिहेवियर्स ज्याला म्हणतो ना, ते आपल्याला सोडून द्यायला सांगतोय आपलाच सोल. त्यामुळे ही एनर्जी आपण कशी वापरू शकतो? सो जिथे कुठे आपण डिफेन्सिव्ह होतोय ते लक्षात घ्या की इथे मी डिफेन्सिव्ह होतोय, कारण ते लक्षात आलं ना की तिथनंच तुमच्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. की मला इथे डिफेन्सिव्ह का व्हायला लागलंय ह्याचा विचार करू, मग त्याच्याऐवजी मी काय करू शकते. ती एक एम्पॉवरमेंट आहे स्वतःची. त्यामुळे ते तुमच्या प्रगतीचं दार असणार आहे. आणि जी काही मदत आणि कोलॅबरेशन मिळतंय ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे आहे. कारण ॲक्वेरियस ही साईन म्हणजे कुंभ ही जी रास आहे ती टीमवर्कच अपेक्षित करते. त्यामुळे त्या दरम्यान एखाद्याचा बदला घेणे, रिव्हेंज, सूड, फिअर, जे भीती आणि कंट्रोल ठेवणे दुसऱ्यावर, ह्या सगळ्यापेक्षा आपल्या आयुष्याचे गोल काय आहेत आणि आपला सोलचा प्रोग्रेसचा पाथ काय आहे त्याला निवडा. आणि जे काही बदल घडतील त्याला विरोध करण्यापेक्षा ते ॲक्सेप्ट करा. सो स्ट्रॅटेजीनी वागायला पाहिजे आहे. आणि म्हणजे इम्पल्सनी वागण्यापेक्षा, भावनेचा अतिरेक करून काहीतरी वागण्यापेक्षा स्ट्रॅटेजीनी वागायला पाहिजे आहे. कारण हा खूप पॉवरफुल टाईम असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण खूप डीप मोटिवेशन पण मिळू शकतं आपल्याला. आपण आपल्या ओल्ड हॅबिट्स पण ब्रेक करू शकतो आणि आपल्या ॲक्शन्स ज्या आहेत त्या आपल्या आयुष्याच्या पर्पजशी अलाइन करू शकतो. त्यामुळे खूप समजून उमजून ही एनर्जी हँडल करायला पाहिजे. आता त्याच दिवशी शुक्र हा बुधाला कंजंक्ट करणार आहे, म्हणजे युती करणार आहे. ती तूळ राशीत असणार आहे. खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे हे. त्यावेळेस आपलं हार्ट म्हणजे आपलं हृदय आणि आपलं रॅशनल माइंड हे एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे आपल्यात जे काही विचार असतील आणि आपल्या फिलिंग्ज असतील ते एकमेकांशी खूप चांगल्या प्रकारे मॅच होणार आहेत. खूप चांगलं असेल, म्हणजे आपले विचार आणि भावना सगळ्या अशा एकत्रितपणे काम करणार आहेत. कम्युनिकेशन जे असेल, इतरांबरोबरचा संवाद, तो खूप चांगला, लव्हिंग, फेअर आणि बॅलन्स्ड असणार आहे. म्हणजे खूप प्रेमळ असणार आहे, खूप समानतावादी असेल आणि एकमेकांना रिस्पेक्ट देणारा असेल. आपण आपल्या इमोशन्स खूप क्लिअरली एक्सप्रेस करू शकू विदाऊट एनी ड्रामा. म्हणजे आत्तापर्यंत जी काही युरॅनसची एनर्जी मधनं इरप्ट होतीये तेव्हा आपल्याला काहीतरी भावनिक अतिरेक झालेला आहे. पण ह्या वेळेस असं होणार नाहीये, कारण की आपल्या इमोशन्स आपण खूप छान शांतपणे हँडल करू शकू, काहीही ड्रामा न होता. आणि तेव्हा आपल्याला नातेसंबंध खूप असे इझी वाटायला लागतील. खूप लोकांशी रिलेट करणं खूप सोपं वाटायला लागेल, कारण की आपल्याला एकमेकांना समजून घेण्याची जी वृत्ती असेल ती जास्त असेल. तेव्हा आपण एकमेकांना खूप चांगलं समजून घेऊ. आणि हे एनर्जी जी आहे ती म्हणजे तो दिवस अतिशय परफेक्ट असेल, खूप ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक संवाद साधण्यासाठी. नंतर जे काही तुमचे वादविवाद असतील ते मिटवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी. नंतर एकमेकांना म्हणजे जे काही अप्रिसिएशन द्यायचं आहे दुसऱ्यांना ते देण्यासाठी, म्हणजे आपण कौतुक करू शकतो त्या दिवशी. नंतर काही रिलेशनशिप रिलेटेड डिसिजन घ्यायचे असतील तर ते पण आपण त्या दिवशी चांगल्या प्रकारे घेऊ शकू. आणि तसंच हा जो दिवस आहे तो एखाद्या आर्टिस्टिक एक्सप्रेशनसाठी पण खूप चांगला आहे. म्हणजे क्रिएटिव्ह कम्युनिकेशन असेल, काही म्हणजे तुमच्या जे काही आर्ट रिलेटेड तुमचं एक्सप्रेशन आहे त्या सगळ्यासाठी पण हा दिवस खूप चांगला असणार आहे. ही एनर्जी खूप चांगली असणार आहे. आणि आता ही जी युती आहे शुक्र आणि बुधाची, ती एकत्रितपणे पुन्हा एकदा शनी आणि नेपच्यूनची जी मीन राशीतली युती आहे आणि ज्युपिटर म्हणजे गुरु जो आत्ता कर्क राशीत आहे त्यांच्याबरोबर पण एक छान ट्राईन फॉर्म करणार आहे. खूप हार्मोनियस एनर्जी आहे ही सगळी. म्हणजे ते दोघं जण, शनी आणि नेपच्यून आणि कर्क राशीतला गुरु, असे तिघं एकत्रितपणे खूप चांगली पुन्हा एकदा अजून एक वरच्या लेवलची एनर्जी तयार करणार आहे. ती एनर्जी खूप डीप इमोशनल हिलिंग देणार आहे आपल्या रिलेशनशिपमध्ये. म्हणजे आधी जे काही वादविवाद झाले असतील किंवा इतर काही गोष्टी घडल्या असतील तर त्या दरम्यान ते आपल्याला मिटून आपण एकमेकांशी पुन्हा एकदा संवाद करायला लागू.
नंतर जे काही सत्य आहे त्याच्यावर बेस्ड आपले विश्वास वाढेल आपला एकमेकांवर. म्हणजे सत्य समोर आल्यामुळे आपल्याला एकमेकांवर खूप विश्वास वाटायला लागेल की अरे हे असं अशा वृत्तीने हे केलं गेलं होतं किंवा अशी भावना होती याच्या मागे, हे समजल्यामुळे आपल्याला एक प्रकारे ट्रस्ट वाटेल. तसंच ही जी एनर्जी आहे ती हळुवारपणे समजून घेण्याची असल्यामुळे एक प्रकारे मॅच्युअर कमिटमेंट देण्यासाठी पण ही एनर्जी खूप चांगली आहे. नात्यांमधली असेल किंवा इतर कुठल्या मॅच्युअर कमिटमेंट आपण ज्याला म्हणतो ते देण्यासाठी पण ही एनर्जी खूप चांगली आहे. आणि आपल्या भोवती एक सपोर्टिव्ह किंवा प्रोटेक्टिव्ह अशी एक असे बॉन्ड्स तयार करण्यासाठी पण ही एनर्जी खूप चांगली आहे. म्हणजे आपल्याला साथ देणारी लोक त्या दरम्यान आपल्याला जोडता येतील. जी लोक आपल्याला प्रोटेक्ट करू शकतील, आपल्याला सपोर्ट करू शकतील असे आपल्याला लोक त्यावेळेस भेटतील, जोडता येतील. त्या दरम्यान आपलं इंट्युशन आणि आपलं लॉजिक हे एकत्र काम करणार आहे. त्यामुळे ही एनर्जी आपण कशी वापरू शकतो, तर ज्या नात्यांमध्ये अजूनही प्रेम शिल्लक आहे ती नाती आपण पुन्हा एकदा जोडू शकतो, रिपेअर करू शकतो ती नाती. त्याच्यानंतर आपल्याला जो काही सपोर्ट आहे किंवा इमोशनल क्लोजनेस म्हणजे भावनिकरित्या जर का आपण जवळ जाण्याचा म्हणजे कोणी जवळ येत असेल तर त्याच्यासाठी आपण ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे आहे की आपल्या भावनिकदृष्ट्या जर का सपोर्ट मिळत असेल तर तो ॲक्सेप्ट करायला पाहिजे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रॅटिट्यूड, म्हणजे आपण देवाचे खूप आभार मानले पाहिजे आहेत. कारण की छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या काइंडनेस असतो, म्हणजे जे आपण एक दयाभाव म्हणतो आपण की ज्याच्या छोटीशी गोष्ट आपण एखाद्यासाठी केली तर ती आपल्याला खूप लांबवर घेऊन जाते. त्यामुळे ओव्हरऑलच आपल्याला देवाचे खूप आभार मानायला पाहिजे आणि लोकांच्या बाबतीत काइंडनेस दाखवायला पाहिजे. लोक असतील, प्राणी असतील, नेचर असेल, कुणाच्याही बाबतीत ह्या काइंडनेस हा राहिलाच पाहिजे. आणि आपलं इंट्युशनच आपल्याला गाईड करणार आहे की काय बोलायचं आहे, कसं रिॲक्ट करायचं आहे. त्यामुळे त्या इंट्युशनकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आहे. तसंच ही एनर्जी क्रिएटिव्ह रायटिंगसाठी, पोएट्री, म्युझिक किंवा एनी आर्ट फॉर्म ह्या सगळ्यासाठी ही एनर्जी खूप चांगली आहे. आणि आपण आपले फ्युचर प्लॅन्स आहेत, आपण जे काही भविष्याविषयी विचार करतोय ते आपण आपल्या जवळच्या लोकांबरोबर डिस्कस करू शकतो. आणि आपल्या फॅमिली किंवा फ्रेंड्स बरोबर पुन्हा एकदा इमोशनली रिकनेक्ट होऊ शकतो. म्हणजे जर का खूप गॅप पडली असेल किंवा काही मनात राग असेल, हे सगळं विसरून आपण पुन्हा एकदा रिकनेक्ट करू शकतो. अशी ही सुंदर एनर्जी आहे. नंतर 26 नोव्हेंबरला शुक्र हा वृश्चिक राशीत जाणार आहे. त्यामुळे जे काही प्रेम आहे आपलं ते खूप डीप असणार आहे, डीप होत जाणार आहे. आपल्या भावना पण खूप इंटेन्स होणार आहेत आणि आपल्याला सत्य जाणून घेणं हे खूप गरजेचं असणार आहे त्या दरम्यान. आणि 29 नोव्हेंबरला ह्याच शुक्राला युरानस पुन्हा एकदा अपोज करणार आहे. आता पुन्हा एकदा युरानस आलेला आहे. आता त्याचं काय असणार आहे आपण बघूयात. त्यामुळं युरानस आहे, त्यामुळे सडन अनएक्सपेक्टेड चेंजेस इन लव्ह म्हणजे प्रेमाच्या संदर्भात असतील, आपल्या व्हॅल्यूज असतील किंवा आपली नातेसंबंध असतील, याच्यामध्ये सडनली काहीतरी बदल घडू शकतात. आणि कारण शुक्र जो आता वृश्चिक राशीत आहे त्याला डीप आणि इमोशनल कनेक्शन हवं असतं, लॉयल्टी हवी असते, पॅशन हवं असतं, ऑल ऑर नथिंग अशा काइंड ऑफ कमिटमेंट हवी असते. आणि युरानस जो आता वृषभ राशीत आहे तो अनप्रेडिक्टेबल आहे आणि त्याला फ्रीडम हवा असतो, म्हणजे त्याला फ्रीडम लव्हिंग आहे. त्यामुळे तो इंडिपेंडन्स डिमांड करणार, पर्सनल स्पेस डिमांड करणार आणि त्याला फायनान्शियल फ्लेक्झिबिलिटी पण हवी आहे. तर थोडंसं ह्याच रिलेटेड कॉन्फ्लिक्ट होणार आहेत. म्हणजे ते जेव्हा एकमेकांना अपोज करणार आहेत तेव्हा आपले रिलेशनशिपचे जे काही रुटीन्स आहेत ते सडनली शिफ्ट होणार आहेत. एखादा सरप्राईज किंवा वेकअप कॉल प्रेमाच्या रिलेटेड किंवा पैशाच्या रिलेटेड पण आपल्याला मिळू शकतो, काहीतरी सरप्राईज. मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल, दोन्ही प्रकारे शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यासाठी पण आपल्याला रेडी राहायला लागेल. नंतर आपल्याला खूप एक्साइटमेंट आणि खूप प्रामाणिकपणा असं दोन्ही हवं असणार आहे त्या दरम्यान. आणि आपल्या ज्या काही आतमध्ये दडलेल्या डिझायर्स म्हणजे इच्छा आहेत किंवा इवन फ्रस्ट्रेशन्स आहेत त्या सडनली बाहेर येऊ शकतात त्या दरम्यान. नंतर
जे काही आपलं ज्याला आपण नात्यांवरची पकड म्हणतो आपण, ठेवण्याचा प्रयत्न करणं किंवा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्याला चॅलेंज केलं जाणार आहे. कारण की हा आस्पेक्ट तेच म्हणतोय की इफ अ रिलेशनशिप लिमिट्स युअर ग्रोथ इट नीड्स टू इव्हॉल्व. म्हणजे तुमचं रिलेशनशिप तुमची ग्रोथ जर का थांबवत असेल किंवा त्याला बाधा आणत असेल तर ते नातं बदलायला पाहिजे आहे, ते जास्त इव्हॉल्व व्हायला पाहिजे आहे. मग आपण ही एनर्जी कशी वापरू शकतो? तर चेंज काय जे होणार आहेत किंवा जे कोणी सांगत आहे आपल्या नात्यामध्ये चेंजेस व्हायला पाहिजे ते अलाउ करायला पाहिजे आहे. ते भीतीपोटी त्याच्यावर भांडणं नाही करायला पाहिजे की आपल्याला ही व्यक्ती सोडून जाईल किंवा माझं नुकसान होईल, ह्या भीतीपोटी आपण काही वेळेला भांडण करतो. तर ते भांडण न करता जे काही चेंजेस होत आहेत ते घडू द्यायचे. तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल किंवा तुमच्या गरजांबद्दल ओपनली बोलायला पाहिजे आहे. नात्यांमध्ये एक नाविन्य टिकावं म्हणून आणि पॅशन राहायला पाहिजे म्हणून तुमच्या रिलेशनशिपचे रुटीन बदला, काहीतरी बदल घडवा, नवीन काहीतरी ॲक्टिव्हिटी एकत्र करा. त्यामुळे मग तुम्हाला पुन्हा पुन्हा ते नातं नव्याने उलगडत जाईल. आणि इम्पल्सिव्ह डिसिजन्स अवॉइड करायला पाहिजेत. म्हणजे उगाच भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी डिसिजन घेतलेत, मग ते पैशाच्या संदर्भात आणि नात्याच्या संदर्भात या दोन्हीमध्ये आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला असे डिसिजन्स नाही घ्यायचे आहेत, इम्पल्सिव्ह डिसिजन्स घ्यायचे नाही आहेत. आणि फायनान्सेस आणि इमोशनल एक्सपेक्टेशन, म्हणजे आपण दुसऱ्यांकडनं काय अपेक्षा करायची भावनिकदृष्ट्या किंवा आपले पैसे पण असतील, ह्या दोन्हीच्या बाबतीत आपल्याला फ्लेक्झिबल राहायला लागणार आहे. कारण ही एनर्जी त्या रिलेटेडच आहे आणि ती सडनली काहीतरी घडवून आणणारी आहे. त्यामुळे आपण फ्लेक्झिबल राहणं गरजेचं आहे. सो अशा या शुक्र आणि युरेनसच्या इलेक्ट्रिफाईंग अपोजिशनमधनं बाहेर पडल्यानंतर मात्र आपल्याला खूप चांगली हार्मोनियस एनर्जी देणार आहेत हे ग्रहतारे. तर त्या दरम्यान शुक्र हा चंद्राबरोबर, नंतर शनी आणि नेपच्यूनची जी मीन राशीतली युती आहे त्याच्याबरोबर, आणि प्लुटो जो आत्ता मकर राशीत आहे यांच्याबरोबर एक असा जेंटल सॉफ्ट आस्पेक्ट तयार करतोय आणि एक मायनर ग्रँड ट्राईन तिथं फॉर्म होतोय. खूप सुंदर एनर्जी आहे ही. सो जे काही युरेनसनी हलवून सोडलेलं असेल किंवा जे काही शॉक दिलेले असतील त्याच्यानंतर मात्र खूप छान अशी एक शांतता आपल्याला मिळणार आहे. खूप पीसफुल वाटणार आहे, खूप अंडरस्टँडिंग असणार आहे, एकमेकांना समजून घेणं असणार आहे किंवा एक फॉरगिवनेस असणार आहे, क्षमाशीलता असणार आहे. त्यामुळे हा जो पॅटर्न आहे तो प्रेम, भावना, आपली श्रद्धा आणि ट्रान्सफॉर्मेशन, आपल्यामध्ये होणारे बदल, ह्या सगळ्यांना असा छान एकत्रित घेऊन येतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह वाटणार आहे. वृश्चिकेतला शुक्र प्रेमामध्ये प्रामाणिकपणा आणि डेप्थ आणणार आहे. शनी आणि नेपच्यूनची जी युती आहे मीन राशीतली ती आपल्याला खूप कंपॅशनेट, म्हणजे सहानुभूती, सहिष्णुता, पण त्याच्यामध्ये एक प्रकारची शिस्त, असं एक एनर्जी देणार आहे. आणि प्लुटो जो आत्ता मकर राशीत आहे तो आपल्याला एक इमोशनल स्ट्रेंथ आणि इनर पॉवर देणार आहे. एकत्रितपणे हे सगळेजण आपल्याला जे काही बदल घडलेत त्याच्यानंतर एक शांत वाटून देणार आहेत. म्हणजे आपल्याला एक प्रकारे शांतता मिळणार आहे आणि आपल्याला एक सुरक्षितता, एक सरेंडरचं फिलिंग, म्हणजे आपण देवाला शरण जातो आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जी काही सुरक्षितता वाटते ते फिलिंग आपल्याला देणार आहे आणि त्याच्यातनं आपल्याला खूप शांत वाटणार आहे. आणि ही तीच मोमेंट असेल ज्या वेळेला आपल्याला रिअलाइज होईल की आपण किती पुढे आलो आहोत भावनिकदृष्ट्या, आपण किती मॅच्युअर झालो आहोत भावनिकदृष्ट्या, आणि आपलं हृदय म्हणजे दुसऱ्यांसाठी किती सॉफ्ट झालेलं आहे, दुसऱ्यांसाठी आपल्याला किती प्रेम भावना जास्त आहेत, म्हणजे आपल्याला सहानुभूती किती वाढली आहे आपली, आणि हिलिंग पण खूप एफर्टलेस वाटायला लागेल आपल्याला त्या दरम्यान. तर असा हा नोव्हेंबर महिना आपल्याला एक प्रकारे एक आशीर्वाद देऊन मगच संपणार आहे. आणि त्या दरम्यान आपल्याला संपत असताना आपल्याला ह्याची जाणीव होईल की खरं प्रेम असतं ना ते ताकदवान पण असतं आणि शांत पण असतं, स्ट्रॉंग आणि काम असं असतं, तेच खरं प्रेम असतं. डिसेंबर महिन्यात पुन्हा भेटू. तोवर ग्राउंडेड राहा, काइंड राहा आणि तुमच्या हृदयामधलं जे काही प्रेम आहे आणि त्यातनं जे मिळालेलं शहाणपण आहे त्यानुसारच वागत राहा. थँक्यू सो मच.